संत सर्वप्रथम मी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज हा एक अमृत योग आहे की गहिनीनाथ गणाची परंपरा ज्यांनी सुरू केली त्या संत वामनभाऊ महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या वर्षी 94वा नारळी सप्ताह हा तीच परंपरा अतिशय समर्थपणे चालवणारे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज यांच्या जन्मगावी म्हसोबाची वाडी या ठिकाणी होतोय आणि या अमृत योगात आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। ही खरोखर एक प्रकारे आपल्या सगळ्यांना श्री संत वामनभाऊंचाच हा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी म्हणतो। आज या सप्ताहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताई मुंडे, सोबतच उपस्थित असलेले आमदार माजी मंत्री धनंजय मुंडेजी, आमदार सुरेश धसजी, माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागरजी, श्री शंकर देशमुख, श्री प्रतापदादा ढाकणे, श्री साहेबराव दरेकरजी, बाळासाहेब आजबेजी, भीमराव धोंडेजी आणि अर्थातच ज्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आपण सगळे या ठिकाणी आहोत ते हवप विठ्ठल महाराज आणि उपस्थित म्हसोबाची वाडी आणि आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातून गावातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली। मागच्या वर्षी पारगावच्या सप्ताहामध्येच विठ्ठल महाराजांनी माझ्याकडनं कबूल करून घेतलं होतं की पुढच्या वर्षीच्या सप्ताहाला म्हसोबाच्या वाडीला मी येईल आणि आपलं निमंत्रण 1 वर्षापूर्वीच या ठिकाणी प्राप्त झालं होतं आणि आज मला अतिशय आनंद आहे कारण आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की श्री संत वामनभाऊ महाराज नाथ संप्रदायाचं एक विलक्षण अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं, एक विलक्षण अशा प्रकारची आध्यात्मिक शक्ती होती की ज्यांच्या अतिशय सामान्य राहणी पण कर्तृत्व मात्र हे प्रचंड मोठं होतं। कित्येक लोकांचं जीवन सुधारण्याचं काम त्यांनी केलं आणि समाजातला अंधविश्वास दूर करत समाज सश्रद्ध झाला पाहिजे, श्रद्धावान समाज झाला पाहिजे याकरता त्यांनी केलेलं कार्य, समाज सात्विक असला पाहिजे याकरता त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः जे मार्ग भटकलेले लोक आहेत त्यांना मार्गावर आणण्याचं जे काम श्री संत वामनभाऊ महाराजांनी केलं, मला असं वाटतं की ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि नाथ संप्रदाय जो आपल्याला कल्पना आहे की आपल्या वारकरी विचाराचा, वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे उगम आपण मानतो आणि विशेषतः गहिनीनाथ महाराज हे एक अशा पद्धतीचं देवतुल्य व्यक्तिमत्व या नवनाथांमध्ये होऊन गेलं की ज्यांनी या संप्रदायाचा एक मोठा विस्तार केला आणि त्यांचाच विचार आणि तीच गादी श्री संत वामनभाऊ महाराजांनी सातत्याने आपल्याला आशीर्वाद देत पुढे नेली आणि आज तोच वसा आणि तोच वारसा आपले
हबप विठ्ठल महाराज या ठिकाणी चालवत आहेत. म्हणून मी ज्यावेळी गैनीनाथ गडावर गेलो आणि असं मनापासून वाटलं की या गडावर आलं पाहिजे, इथल्या सप्ताहाला गेलं पाहिजे, कारण ज्या प्रकारचा भक्तिभाव पाहायला मिळतो इथे कुठलेही आडंबर नाही आहे. इथे कोणीही आम्ही जरी मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आलो असलो तरी देखील आम्ही कोणी पदामुळे या ठिकाणी आलेलो नाही, तर गडाचे भक्त म्हणून, गडाचे या ठिकाणी अनुयायी म्हणून या ठिकाणी आलो आहोत. आणि विठ्ठल महाराजही जे प्रेम मुख्यमंत्र्याला देतात तेच गडातल्या साध्या अनुयायाला देखील देतात. त्यामुळे हा गड महत्वाचा आहे. इथे कोणी मोठं नाहीये, कोणी लहान नाहीये, सगळे हे एका विचाराने प्रेरित होऊन एका आध्यात्मिक शक्तीचं अनुष्ठान मांडणारे अशा सगळ्या प्रकारचे भाविक आहेत. आपण बघा 94वा सप्ताह आपण साजरा करतोय आणि मी ज्यावेळेस यादी बघितली 2039 सालापर्यंतचे सप्ताह बुक झालेले आहेत. वेगवेगळ्या गावांनी यापूर्वीच 2039 पर्यंतच्या सप्ताहाचे नारळ हे त्या ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग करून टाकलेले आहेत. हे असं जगात कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही की इतके वर्षापूर्वी गावं, आमच्या गावामध्ये हा सप्ताह घ्या. म्हणजे आता मसोबाची वाडी हे छोटंसं गाव आहे, पण एवढ्या छोट्याशा गावाने इतका मोठा सप्ताह घ्यायचा, सगळ्या व्यवस्था करायच्या, सर्व लोकांना निमंत्रित करायचं, त्यांचा पाहुणचार प्रसाद सगळ्या गोष्टी करायच्या. ही जी शक्ती आहे हीच खऱ्या अर्थानं समाजाला एकरूप ठेवणारी शक्ती आहे, समाजाला बळ देणारी शक्ती आहे. आणि विविध समाजाचे लोक हे एकत्रित ज्यावेळेस येतात आणि अशा पद्धतीनं एक आध्यात्मिक बैठक ही त्यांच्यामध्ये जेव्हा तयार होते, मला असं वाटतं की त्याच वेळी खऱ्या अर्थानं एक सश्रद्ध समाज हा आपण तयार करत असतो. विशेषतः मी मागेही उल्लेख केला की भाविकांची जी शिस्त आहे ती इतकी महत्वाची आहे. मी गडावर नेहमी बघितलं की सगळ्या गोष्टी अतिशय शिस्तीत होतात. पंक्ती बसल्या त्याही शिस्तीत होतात, कीर्तन तेही शिस्तीत होतं, जो काही आपला त्या ठिकाणी फुलं टाकण्याचा जी आपली प्रथा आहे ती अतिशय शिस्तीत होते. ही मला असं वाटतं की एक अत्यंत हे गैनीनाथ गडाचं वेगळेपण आहे जे आपण सगळ्या भाविकांनी जोपासलेलं आहे. आणि विठ्ठल महाराजांनी इथनं एक आदेश केला तर त्याप्रमाणे आपण सगळे योग्य पद्धतीनं हे कामकाज चाललं पाहिजे असा जो प्रयत्न करता, मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आमचा वारकरी संप्रदाय, आमची वारकरी परंपरा ही अत्यंत महत्वाची परंपरा आहे. आपण बघा 800, 900, 1000 वर्ष इतकी आक्रमण झाली, पण या कुठल्याही आक्रमणामध्ये आमचा वारकरी संप्रदाय कधी थांबला नाही. आमची पावलं ही पंढरीकडे कितीही अडचणी येऊ तरी ती वळतातच, ती पंढरीला जातातच. आणि हेही किती आश्चर्य आहे बघा की पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन हे बोटावर मोजण्या इतक्या लोकांना प्राप्त होतं. काही लोकांना मुखदर्शन प्राप्त होतं, पण लाखो लाखो भाविक असे आहेत की जे केवळ कळस दर्शन करून त्या ठिकाणून जातात, पण तरी देखील दरवर्षी कळस दर्शनाकरता आमची पावलं पंढरपूरकडे वळतात, म्हणजे वळतातच. आणि म्हणून मला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी हे सांगितलं की शेवटी वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू म्हणून ज्या गैनीनाथ महाराजांकडे आपण बघतो, त्यांच्या गडावरनं जी दिंडी पंढरपूरला जाते त्या दिंडीकरता जो रस्ता आहे तो चांगला करून द्या. त्या संदर्भात आता सगळ्या व्यवस्था केल्या आहेत, त्याचा आपण एस्टिमेट तयार केला आहे. निश्चितपणे आपण तो रस्ता येत्या काळामध्ये हातामध्ये घेऊ. आणि आता तर ही आनंदाची गोष्ट आहे की
पंढरपूरला गैनीनाथ गडाची स्वतःची जागा झालेली आहे आणि ती अजून त्याचा विस्तार होणार आहे आणि पुढे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या व्यवस्था या पंढरपूरला त्या ठिकाणी होतील. पण मी आज एवढंच सांगतो, गडाचा विषय असेल किंवा पंढरपूरच्या रस्त्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक भक्त म्हणून मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. ज्या प्रकारे पंकजाताईंनी किंवा धनंजयजींनी सांगितलं त्या प्रकारे आम्ही सगळे मिळून ही जी काही आपली परंपरा आहे ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी विठ्ठल महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि त्यासोबत म्हसोबाची वाडी या गावातल्या गावकऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी नुसतं निमंत्रण दिलं नाही तर आग्रह केला की तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळे आले होते मला भेटायला आणि म्हणून आपल्या सगळ्या भक्तांचं दर्शन हे घेण्याची संधी देखील या निमित्ताने मिळाली. आपल्यालाही सगळ्यांना मनापासून मी प्रणाम करतो. आणि या ठिकाणी आमच्या सुरेश भाऊंनी काही एका रस्त्याची मागणी केली आहे, ती पण सुरेश भाऊ आपण निश्चितपणे पूर्ण करू हे आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो.